स्वकुळसाई समाजाचे तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त सोलापुरात समस्त मराठी साळी यांची साहित्य जत्रा भरली। शनिवारी ग्रंथदिंडीने या संमेलनाचा शुभारंभ झाला। सायंकाळी स्वकुळ ध्वजारोहण व अनेक ग्रंथ प्रकाशनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। कष्टकरी विणकर स्वकुळसाई समाज देशभरात असून यंदा तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नाशिक येथील उद्योजक CP साळी, सारिका साळी आणि संमेलनाध्यक्षा डॉ. संगीता बर्वे पुणे यांच्या हस्ते झाले। श्री जीवेश्वर प्रतिष्ठान पुणे आणि श्री जीवेश्वर विद्यार्थी विकास मंच सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय स्वकुळ साळी मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या सत्रात सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि CP साळी आणि डॉ. चंद्रशेखर बारगजे, कृष्णा सुरे, डॉ. चंद्रशेखर टोणपे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा दिशा इम्पोटेक येथे शुभारंभ झाला। यावेळी निघालेल्या साहित्य दिंडी पालखीत भगवान जीवेश्वरांची प्रतिमा, जीवेश्वर ग्रंथपुराण, ज्ञानेश्वरी व तुकोबांची गाथा यांचा समावेश होता। तसेच साहित्यिक, संत, महंत, महापुरुष आणि विठोबा रखुमाई यांच्या वेशात विद्यार्थिनींनी व विद्यार्थी ग्रंथदिंडी मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते। ग्रंथदिंडी व साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष शरदकुमार एकबोटे, उद्योजक संजय गणेश, विजय वक्ते, निशा वक्ते, अंबर सरवदे, ज्ञानेश्वर एडके, सदाशिव चिंचकर, अंबर ढगे, नंदकुमार सपार, शांताबाई गायकवाड, निवृत्ती गायकवाड, लक्ष्मण सरवदे, जयहरी साखरे, गोविंदराज एकबोटे, रघुराज उपरे, विजयकुमार पिसे आदी सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र गायकवाड, लक्ष्मी टोणपे यांनी केले। आभार प्राध्यापक चंद्रशेखर टोणपे यांनी मानले।